Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझा क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिळकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. येत्या 1 नोव्हेंबरला होणाऱ्या काळ्या दिनाच्या मूक सायकल निषेध फेरी संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. यावर समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात आज मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी समिती नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी ठाम भूमिका घेत प्रशासन परवानगी देवो अथवा न देवो आमची निषेध फेरी ही निघणारच अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. ते पुढे म्हणाले की आमची ही निषेध फेरी कर्नाटक राज्य सरकार विरोधात नसून ती केंद्र सरकार विरोधात आहे. आम्ही गेल्या 70हून अधिक वर्षांपासून सदर मूक सायकल फेरीसोबत इतर आंदोलने शांततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने करत असतो, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली. यावेळी समितीचे माजी महापौर मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, वकील महेश बिरजे, महेश जुवेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रमुख नेत्यांना बेळगाव पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियम कलम 126 अंतर्गत या नेत्यांना 1 वर्षासाठी 5 लाख रुपयांची वैयक्तिक हमी आणि 2 जामीनदारांची हमी सादर करण्याचा आदेश दिला आहे. समिती 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन म्हणून मूक सायकल निषेध फेरी काढण्याच्या तयारीत असून त्यासाठी पोलीस परवानगीसाठी अर्ज केला होता. या पार्श्वभूमीवर नोटीस दिली गेली आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी सांगितले की काळा दिनाची परवानगी देण्यात यावी यासाठी समितीकडून अर्ज आला आहे. कायद्याच्या चौकटीत राहूनच यावर निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. या नोटिसीनंतर समिती आणि पोलीस प्रशासनात काही तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, परंतु पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कलजवळ आज मंगळवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास एक अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना तोल जाऊन ट्रक खाली सापडल्याने एका पादचारी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर मार्गे जाणारा ट्रक क्रमांक MH096354 सिग्नलजवळ थांबलेला असताना एक पादचारी व्यक्ती रस्ता ओलांडण्यासाठी रस्ता डिव्हायडरवरून पुढे निघाला. मात्र अचानक त्याचा तोल जाऊन तो थेट ट्रकच्या चाकांखाली जाऊन पडला. सिग्नल सुरू होताच ट्रक पुढे सरकला आणि ट्रकच्या चाकांनी त्या व्यक्तीला चिरडलं. यात त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उत्तर ट्रॅफिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि जिल्हा रुग्णालयात त्याला हलवण्यात आले. मात्र अपघातात मरण पावलेल्या या व्यक्तीची ओळख अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी तो या परिसरात रस्त्यावर पेन विक्रीचा व्यवसाय करत असल्याचं समजतं. सदर अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. घर बसल्या काम करून पैसे कमवा या आमिषाने बेळगाव जिल्ह्यातील सुमारे 8,000हून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या फसवणुकीविरोधात आज मंगळवारी संतप्त नुकसानग्रस्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. संबंधित भामट्याला तात्काळ अटक करून महिलांचे पैसे परत मिळवून द्यावेत अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. अगरबत्ती बनवणे, मेणबत्ती पॅकिंग यासारख्या घर बसल्या उद्योगाचे आमिष दाखवत महाराष्ट्रातील एका व्यक्तीने बेळगावातील महिलांकडून प्रत्येकी 2,500 रुपये नोंदणी शुल्क म्हणून उकळले. मात्र नंतर कोणतेही काम न देता पैसेही परत न केल्याने महिलांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर आणि इतर कार्यकर्ते महिलांच्या समर्थनार्थ उपस्थित होते.
महिलांनी दिलेल्या निवेदनात आरोपीला तातडीने अटक करून त्याच्याकडून वसूल केलेली रक्कम परत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली असून हे सायबर गुन्ह्याशी संबंधित गंभीर फसवणुकीचे प्रकरण असल्याचे तपासात समोर आले आहे. सतीश अण्णा फॅन क्लबच्या वतीने बेळगावात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या मोहम्मद शेखने बाजी मारली. गोव्याचा ऑडी अमेय उपविजेता तर आंध्र प्रदेशचा रवी तेजा याने तृतीय क्रमांक पटकावला. शहरातील महावीर भवन येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये देशभरातून असंख्य खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 1,50,000 व 25,000 रुपये तसेच आकर्षक चषक देण्यात आले. एकूण 30 स्पर्धकांना बक्षिसांनी गौरवण्यात आले. 1800 पेक्षा कमी रेटिंग गटामध्ये प्रथम सोमी विवान महाराष्ट्र, नवीन हेगडे कार्तिक एस कर्नाटक, सारस पवार गोवा, बाळकृष्ण पेडणेकर महाराष्ट्र यांनी पुढील क्रमांक मिळवले. 1600 पेक्षा कमी रेटिंग गटामध्ये वैभव संगम बसशेट्टर, प्रकाश कुलकर्णी कर्नाटक, स्वरूप साळवे महाराष्ट्र, मयांक कृतिकर गोवा, सोहम देशमुख महाराष्ट्र यांनी यश संपादन केले. विजेत्यांना 5,000 ते 1,000 रुपये रकमेची रोख बक्षिसे व ट्रॉफी देण्यात आली. तसेच 8 ते 16 वर्षांखालील गटामध्ये उत्कृष्ट खेळाडूंना चषक व पदकांनी सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील शेकडो महिलांनी अगरबत्ती व्यवसायाच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या बाबासाहेब कोळेकर याच्या अटकेसाठी आज पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांना निवेदन सादर केले. हे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. कोंडुस्कर यांनी यावेळी सांगितले की या महिलांची आर्थिक तसेच मानसिक फसवणूक झाली असून आरोपीला त्वरित अटक करावी. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी यावर उत्तर दिले की या प्रकरणी शहापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करा. आम्ही त्वरित कारवाई करू. या घटनेमुळे शहरातील महिलांमध्ये संतापाची भावना पसरली असून सर्वांचे लक्ष आता पोलिसांच्या कारवाईकडे लागले आहे. बेळगाव शहरामध्ये अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या सोलापूर येथील बाबासाहेब कोळेकर याच्या अटकेसाठी विशेष पोलीस पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. कोळेकर यांनी घर बसल्या रोजगार देण्याचे आमिष दाखवत बेळगावात एक ऑफिस सुरू केले होते. महिलांना घर बसल्या अगरबत्तीचे 30 बंडल तयार केल्यास 3,000 रुपये दिले जातील असे सांगितले गेले होते. या आमिषातून शहरातील हजारो महिलांची फसवणूक झाली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपी सध्या फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावच्या वतीने 79वा इन्फंट्री दिन मोठ्या सन्मानाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी देशासाठी बलिदान दिलेल्या शूर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शरकत युद्ध स्मारकावर आयोजित कार्यक्रमात कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी आणि ज्युनियर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल राकेश मनोचा यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. ब्रिगेडियर मुखर्जी यांनी इन्फंट्रीच्या गौरवशाली इतिहास, शौर्यगाथा आणि आजवरच्या योगदानाचा आढावा घेत उपस्थितांना प्रेरणा दिली. या कार्यक्रमाला संरक्षण अधिकारी, सेवा व माजी सैनिक तसेच हुतात्म्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव महापालिकेतील 41 नगरसेवकांचा इंदूर येथे सुरू असलेला स्वच्छता अभ्यास दौरा दुसऱ्या दिवशी विशेष महत्त्वाचा ठरला. देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमधील कचरा व्यवस्थापन प्रणालीचा सखोल अभ्यास नगरसेवकांनी केला असून या दौऱ्यादरम्यान नगरसेवकांनी कचरा वर्गीकरण, त्याची प्रक्रिया तसेच रात्रकालीन कचरा संकलन प्रणाली याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर केली जाणारी दंडात्मक कारवाई कशा पद्धतीने राबवली जाते याची माहितीही त्यांना इंदूर महानगरपालिकेकडून देण्यात आली. या अभ्यास दौऱ्यासाठी महापालिकेने सुमारे 60 लाख रुपयांची तरतूद केली असून यामध्ये सत्ताधारी गटातील 36, 2 अपक्ष, 2 विरोधी पक्षातील आणि 2 सरकार नियुक्त नगरसेवकांचा समावेश आहे.
इंदूरच्या यशस्वी स्वच्छता मॉडेलचा अनुभव घेऊन बेळगावलाही स्वच्छ व सुंदर शहर बनवण्याचा निर्धार नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केला. अमृत योजनेअंतर्गत पिण्याच्या पाणी पुरवठा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या भरपाईसाठी 1 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या शहरी पाणी पुरवठा व मलनिस्सारण मंडळाच्या कार्यकारी अभियंत्याला अटक करण्यात आली आहे. खेमलापूर तालुका रायबाग या गावातील यासिन पेंढारी यांच्या 14 गुंठे जमिनीच्या बदल्यात सरकारने 18 लाख रुपयांचा भरपाईचा धनादेश मंजूर केला होता. मात्र तो धनादेश मिळवून देण्यासाठी कार्यकारी अभियंता अशोक शिरूर यांनी 1 लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार करण्यात आली. 17 ऑक्टोबर 2025 रोजी निरंजन पाटील यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आणि त्वरित सापळा रचून आरोपीला कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईसाठी एसपी हनुमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन पाटील, पीआय गोविंद गौडा पाटील व त्यांच्या पथकातील रवी मावरकर, गिरीश, शशीधर, सुरेश आणि मल्लिकार्जुन यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. या घटनेने प्रशासनात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे. चिकोडी शहरातील बस स्थानकाजवळ असलेल्या एका लॉजमध्ये प्रेयसीसोबत वेळ घालवत असलेल्या पतीला त्याच्या पत्नीने त्याला रंगेहात पकडून भर रस्त्यात चोप दिल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अविनाश भोसले नावाचा विवाहित पुरुष आपल्या प्रेयसीसोबत एका लॉजमध्ये आला होता. याची माहिती मिळताच पत्नीने थेट लॉजवर धडक दिली आणि त्यास रंगेहात पकडले. यावेळी संतापलेल्या पत्नीने आपल्या पतीच्या शर्टाच्या कॉलरला धरून बाहेर खेचत आणलं. त्याला चपलेनी मारहाण केली. या घटनेमध्ये पत्नीच्या मामानेही तिला साथ देत जावयाची धुलाई केली. घटनास्थळी अचानक निर्माण झालेल्या गोंधळामुळे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण प्रकार परिसरात चर्चेचा विषय बनला असून या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र यासंबंधी पोलीस स्थानकात कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे समजते. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. शहरातील शहापूर परिसरात आज मंगळवारी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या निष्पाप नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये कुत्र्यांनी 7 ते 8 नागरिकांचा चावा घेतल्याने ते जखमी झाले असून परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत असून महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे नागरिकात संताप पसरला आहे. नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी निवेदने दिली होती. मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी जिल्हा पशुवैद्यकीय विभागाकडून रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. परंतु सध्या ही मोहीम थंडावल्याने भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणखीनच वाढलाय. नागरिकांनी महापालिकेला तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून शहरात भटक्या कुत्र्यांवरील नियंत्रणासाठी ठोस आणि दीर्घकालीन योजना आखण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गोव्याहून बेंगळूरकडे निघालेल्या खासगी बसमध्ये बेहिशोबी 1 कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई आज मंगळवारी उत्तर कन्नडा जिल्ह्यातील कारवार गोवा सीमेवरील मांजाळी चेकपोस्टवर करण्यात आली. पोलिसांना तपासणी दरम्यान 2 लेदर बॅगेमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांची बंडले आढळून आली. गोव्यातून बेंगळूर येथील होसूर या ठिकाणी ही रक्कम नेली जात होती. मात्र रकमेबाबत कोणतेही अधिकृत दस्तऐवज न सादर केल्यामुळे कल्पेश राहणार बेंगळूर आणि बमरराम राजस्थान या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीमध्ये दोघांनी सदर रक्कम गोव्यातील एका व्यक्तीकडून व्यावसायिक कारणासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले आहे. मात्र रकमेचा उगम आणि दस्तऐवज मागितल्यावर ते सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे पोलिसांना आढळून आलेली रक्कम जप्त करून अधिक तपास सुरू केला आहे. आगामी अंगणवाडी सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज विधानसौध कार्यालयात पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या होत्या. या बैठकीत कार्यक्रमाचे आराखडे, गृहलक्ष्मी सोसायटीची रचना आणि जिल्हा तसेच तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्याबाबत सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी अक्का कॅफे, सखी वन स्टॉप सेंटर,
तसेच सरकारी मॉन्टेसरी शिक्षण व्यवस्था यासारख्या योजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत सरकारच्या सचिव डॉक्टर श्यामला इक्बाल, महिला व बालविकास विभागाचे संचालक महेश बाबू, संयुक्त संचालक पुष्पा रायार, एमजी पाळी, नटराज हलीमा, भारती शेट्टर तसेच अप्त सचिव डॉक्टर टीएच विश्वनाथ, विशेष कार्यकारी अधिकारी बीएच निश्चल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीद्वारे अंगणवाडी सुवर्ण महोत्सव यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध तयारीचे संकेत मिळाले आहेत. 1 नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सव मिरवणुकीसंदर्भात बेळगाव शहरामध्ये लेझर लाईट आणि प्लाझ्मा साऊंडच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. सुरक्षा कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ही बंदी लागू करण्यात आली असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात जातनिहाय तसेच सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षणाचे काम 22 सप्टेंबरपासून सुरू झाले असून आतापर्यंत सुमारे 75% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 25% काम सध्या सुरू असून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेमध्ये अनेक सरकारी शिक्षक, विविध विभागातील कर्मचारी तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या सक्रियपणे सहभागी झाले आहेत. ज्या नागरिकांची माहिती काही कारणास्तव संकलित करता आली नाही त्यांच्यासाठी शहरातील प्रत्येक रेशन दुकानांमध्ये विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांकडून त्यांच्या कुटुंबाची माहिती घेत फॉर्म भरले जात असून 31 ऑक्टोबर ही या प्रक्रियेची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. अंतिम मुदत जवळ आल्याने शहरातील रेशन दुकानांपुढे नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाडेकरू, घर विकलेले किंवा परगावी गेलेले नागरिक यांची माहिती अद्याप प्रलंबित असल्याने यंत्रणा मोठ्या दडपणाखाली काम करत आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा करून सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 1 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक 28 रोजी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची विशेष बैठक सायंकाळी आयोजित करण्यात आली. या बैठकीत काळा दिन म्हणून केंद्र सरकार विरोधात आयोजित सायकल निषेध फेरीला जाहीर पाठिंबा देण्यात आला. युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा निषेध पूर्णपणे संविधानिक मार्गाने शांततापूर्ण स्वरूपात नोंदवण्यात येईल आणि हा न्याय हक्कासाठीचा लढा आहे. यावेळी सीमावासियांनी मोठ्या संख्येने या मोटारसायकल फेरीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. बैठकीला युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, श्रीकांत कदम, सचिन केळवेकर यांच्यासह इतर कार्यकर्ते, युवा वर्ग आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 14 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या कर्ले गावातील श्री पंढरपूर पायी वारीला यंदाही भक्तिमय वातावरणात आणि भाविकांच्या मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. आज दिंडीचे पूजन भाजपा नेते धनंजय जाधव यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल किणीयेकर हे होते. यावेळी नागेंद्र भारती, ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, यल्लप्पा होनगेकर, ज्योतिबा गडकरी, बोमानी पाटील, रामचंद्र गुरव, दत्तू गोजेकर, विवेक कदम यांच्यासह गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळकृष्ण पाटील यांनी केले. गावातील सर्व वारकरी, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने उपस्थित राहिले. जय हरी विठ्ठलच्या जयघोषामध्ये भाविकांनी पंढरपूरकडे मार्गस्थ होत विठ्ठल नामामध्ये तल्लीन झाल्याचं दृश्य अनुभवायला मिळालं. वारकरी परंपरेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या या पायी वारीचे सर्वत्र कौतुक होत असून गावामध्ये भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव तालुक्यातील नागेनहट्टी येथे राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांच्या अनुदानातून बांधण्यात आलेल्या आधुनिक बस स्टँड, ग्रंथालय आणि नूतन शाळा इमारतीचे उद्घाटन काल सोमवारी उत्साहात पार पडले. उद्घाटन समारंभात इरान्ना कडाडी यांनी फीत कापून या सुविधा ग्रामीणांसाठी अधिकृतपणे उघडल्या. नागेनहट्टी हे गाव लहान असलं तरी आता येथे जवळजवळ सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यामागे ग्रामपंचायत सदस्य नारायण पाटील यांच्या प्रयत्नांना महत्वाचे श्रेय देण्यात आले. भाजपा माजी ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी सांगितले की गावामध्ये अजून काही कामे बाकी असली तरी ती पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
व्यायामशाळा, ग्रंथालय, समुदाय भवन, बस स्टँड, मंदिर यासारख्या सुविधा खासदार फंडातून आणखी उभारल्या जातील. उद्घाटन समारंभाला बुडा माजी अध्यक्ष संजय बेळगावकर, पंकज घाडी, संतोष जैनोजी, मारुती लोकूर, नारायण पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्याच्या स्केटिंगपटूंनी 41व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 26 पदके पटकावली. या स्पर्धा तुमकुर व बेंगळूर येथे पार पडल्या. दरम्यान राज्यभरातील 200हून अधिक सर्वोत्तम स्केटिंगपटूंनी यात सहभाग घेतला होता. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे निवड झालेल्या खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 26 पदकांची कमाई केली. देवेन बामणे 1 सुवर्ण, साईराज मेडके 2 सुवर्ण, हिरेन राज 1 सुवर्ण 1 रौप्य, दृष्टी अंकले 1 सुवर्ण 1 रौप्य, अवनीश कोरीशेट्टी 1 सुवर्ण 1 रौप्य, मनन अंबिगा 1 सुवर्ण, जयध्यान राज 2 रौप्य, स्मिता अंबिगा 2 रौप्य, अभिषेक नावले 1 रौप्य, खुशी अक्षिमनी 2 रौप्य, अथर्व हडपद 1 कांस्य, अन्वी सोनार 1 सुवर्ण, शेफाली शंकरगौडा 1 सुवर्ण, खुशी घोटी वळेकर 1 सुवर्ण, सई शिंदे 1 सुवर्ण, मुल्लसिका मुलाणी 1 सुवर्ण आणि आहद मुलाणी 1 सुवर्ण या सर्व स्केटिंगपटू केएलई सोसायटी स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक येथे सराव करत आहेत. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावामध्ये श्री स्वामी समर्थांच्या नूतन सेवा केंद्राचे भव्य उद्घाटन नुकतेच मोठ्या भक्तिभावात संपन्न झाले. दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या ग्राम अभियान विभागांतर्गत श्री दत्त मंदिर लक्ष्मी गल्लीमध्ये या सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या निमित्ताने गावामध्ये श्री स्वामी समर्थांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. हजारो भक्तांनी या मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यामुळे संपूर्ण गावामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या नूतन सेवा केंद्रामध्ये दर सोमवारी सायंकाळी 6 वाजता नियमित आरती होणार आहे. या ठिकाणी आध्यात्मिक उपक्रम, नामस्मरण आणि सेवा कार्य यांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.